चला 12 मॅन दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू. पहिल्या बॉलवर केलाय प्रहार. सेल टिपण्याची संधी होती आणि येथील धावा 6. षटकार. चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडूची नाव माहिती नाही आहेत. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. वन बाउन्सने क्लिअर करतोय सीमा जबार. चौकार. हेनरी आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 बॉल मध्ये 10 धावा मात्र वसूल केल्या गेल्यात. षटकार चौकार ने सुरुवात केली गेलंय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्र खाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. स्कोर कार्ड दबाय 14. पुन्हा एकदा जणू काय प्रॅक्टिस करतोय की काय. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार. हम चले ओए रामचंद्र रे. हम चले ओए रामचंद्र रे. धड़क 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 धुआं उड़ाए रे. धड़क धड़क. थँक्यू. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 18 रन्स. काय जबरदस्त सुरुवात झालाय. हेनरीवर हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. अगदी समोरच्या दिशेने ऑफ साईडला ठेवावा लागेल कारण वारंवार त्याच दिशेने फलंदाज बॅटिंग करतो. त्याच दिशेने गोलंदाजी होत आहे. 19 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर. केतन ऑन फायर. 6 धावा. थँक्यू. 25 शेवटचा बॉल असेल. एक वाईट बॉल. एक धाव कंप्लीट केली जात आहे. एक षटकाच्या समाप्ती खेळ आपण पाहताय. 26 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. सव्वीस धावा स्कोर कार्डवर आहेत. 26 धावा स्कोर कार्डवर. ट्वेंटी 26 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या अगदी समाप्त खेळ. गोलंदाजी मार्कवर अजय. आडवा बाटणे करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु न करायला. एक सिंगल. धावसंख्या 27. हो इथून डॉट बॉल येतोय.
गोलंदाज पुढील बॉल. एकदा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकच धाव कंप्लीट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतंय 28. गोलंदाज पुढील बॉल. अजय पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. हो 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 जम्पिंग वाला कॅच. क्या बात है. कार्बन कमाल कॅच. पहिला धक्का लागलाय. सचिन तांबे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. स्कोर कार्ड धावा आहेत 28. विशालने काय जबरदस्त झेल टिपला. अगदी जम्पिंग वाला झेल पाहायला मिळाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल परिपूर्ण केला गेलाय. आणि केतन सारखा एक महत्वाचा फलंदाज त्याला तमोच असायला परतवलं गेलंय. सचिन तांबे नवीन फलंदाज. सचिन तांबेसाठी मात्र आज सुवर्ण संधी आहे. एक षटकार जर मारतायत तर कुणाल जाधव यांच्याकडनं एक बॉक्स तुमच्यासाठी असेल ते तुम्ही समजून जायचं. यस चॅलेंज स्वीकारलंय. यस क्या बात आहे. रवींद्र जडेजाची आठवण करतील का. तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवतील का. गोलंदाज गोल मार्कवर. स्कोर कार्डवर धावा आहेत 28. एक गडी बाद. हो हो पहिला बॉल. पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 29 या अंकावर. पंच आज बराच व्यायाम त्याने कसरत केलंय. व्हाईट बॉल बरेच पाहायला मिळाला त्याच्या दिवसामध्ये. डॉट बॉल येतोय. सचिनजी सांगतात मी षटकारांशिवाय धाव घेणार नाहीये. डॉट बॉल येतोय. त्यांच्या मित्राने पैस लावलंय आणि ती पैस जर्तीचा विडा उचललाय त्याने. यस दाखवतायत आय एम रेडी. 29 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नाला यश येत नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झाले. स्कोर कार्ड धावा 29. एक गडी बाद. राज बजाव. मैदानावर घुमणार आता क्रिकेटचा हा नाद. मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची साथ. 4 तारखेला होणार सुरू खेळाचा हा सण. फ्रेंडशिप लीग सज्ज झाले. थँक्यू. ऋषभ येतोय. लकी. आला चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे. स्कोर कार्ड धावा झाल्यात 29. सचिन तांबेपुढे मात्र चॅलेंज दिला गेलाय. एक्सेप्ट केलं गेले त्याने. बॅकबोर्ड जाऊन पंच केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावर. स्कोर कार्ड धावा 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा या ओव्हर्स मध्ये सचिन तांबेला तो कारनामा करावा लागेल. अखेर एक बॉक्स का सवाल आहे. इथून लकी सोबत काहीतरी मांडवली करावी लागेल. स्कोर कार्ड धावा 30 रन्स. गोलंदाज पुढील बॉल.
डॉट बॉल येतोय. धावसंख्या एकंदरीत फक्त 30 धावा स्कोर कार्डवर आहेत. सह्याद्री योद्धा एका बाजूने आपण पाहतायत. हो नाहीये नाहीये, डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत. चॅलेंजच्या पुढे चॅलेंज आहे, परंतु चॅलेंज एक्सेप्ट करतील का? एखादा जरी षटका सचिनच्या पाठ पणाला तर संपूर्ण मैदान टाळ्या वाजवेल. प्रयत्न करतायत. इथून पंच पाहणी करतायत. चक गोलंदाज आहे की नाही पंचांचं अचूक लक्ष आहे, परंतु 3 डॉट बॉल आल्यात. आता तुम्हाला प्रहार करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. नाही, पुन्हा एकदा पंच काय दर्शवतायत तर वाईट बॉल. चेतन पाटीलला पण थोडासा उशीर घेतला, वेळ घेतला, कारण बॉल अंगाला लागलाय की नाहीये त्यानंतर त्यांनी डिसिजन दिलंय. लेट टू लेट परंतु अपडेट डिसिजन पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड धावा 31. हो, यू मिस आय डेफिनेटली. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा. चला, पंच जो काही निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल, कारण दोन्ही सक्षम पंच आहेत आपण पाहतायत. दुपट्टा तेरा चला, आता मॅच स्टार्ट करायचे आहे. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नेक्स्ट मॅच स्ट्राईक फोर्स आणि रॉयल बी दोन्ही कॅप्टन्स आपण अगदी टॉसबॉक्सच्या दिशेने या. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. 1+1 2 धावा ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या अंकावर. नवीन फलंदाज आपण पाहतायत अनिकेत. (33 रन 33 धावा. गोलंदाज लकी. तिथे क्षेत्ररक्षक आहे कव्हर मध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्डवर धावा आहेत एकत्रित आपण पाहतायत.
3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड 34, 2 गडी बाद. शेवटचं षटक हाताळण्यासाठी दत्ता सज्ज झालेत. शेवटचं षटक असेल. 34 धाबा आता स्कोर कार्डवर आहेत. इथून 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचे 6 बॉल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. रॉयल बी, स्ट्राईक फोर्स. समोरच्या दिशेने धाव कंप्लीट केली जात आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 35 या अंकावर. 35, 35 धावा स्कोर कार्डवर आहेत. लेफ्ट हँड फलंदाज. गोलंदाज पुढील बॉल. 35, 35. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. ते क्षेत्ररक्षक अगदी दूर होते. 1 बाउन्सने क्षेत्ररक्षण करतायत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि स्कोर कार्ड मध्ये होईल बढत. 2 धावांशी स्कोर जाऊन पोहोचलाय 37 या अंकावर. 37. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच स्ट्राईक फोर्स रॉयल बी, त्यानंतर क्वालिटी बॉईज आणि रॉयल ए संघ असेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत दत्ता. आपण पाहतायत 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. पुढील बॉल ऑन साईडला. तिथे क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण झालंय. धाव कंप्लीट केली गेलंय. 38, 38 धावा धाव फलकावर. शेवटचे 2 बॉल. पुढील बॉल. शेवटचे 2 चेंडू आहेत. एखादा मोठा हवाई सफर प्रयत्न करावा लागेल. डिश लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव परिपूर्ण होत आहे. चांगली गोलंदाजी, कौतुक करायला दत्ता. एक चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडू मागे. शेवटचा बॉल असेल 39, 39 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. हो, इथून क्षेत्ररक्षक केले चुकी केलंय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकारांसाठी 4 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा 43. 44चं लक्ष असेल विजयासाठी. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. स्ट्राईक फोर्स आणि रॉयल बी. मैदानावर घुमणार आता क्रिकेटचा हा नाद. मैत्रीच्या या खेळात देतो विजयाची साथ. 4 तारखेला होणार सुरू खेळाचा हा सण. फ्रेंडशिप लीग साठी सज्ज झालंय मन. क्वालिटी गोईची ताकद भारी खेळ त्यांचा खास. रायझिंग स्पार्क चमकेला तारा विजयाभ्यास. रॉयल क्रिकेटचा रुबाब मोठा. रॉयल त्याचा खेळ सायक्लोनचे वादळ येईल सुटेल वेळेचा मेळ. वॉरियर्स लढतील मैदानी शूरवीरांच्या परी. सुपर स्ट्रायकरची फटकेबाजी धावेल सीमारेषे बाहेर. खरी चॅलेंजरचे आव्हान मोठे. जिद्द मनी दाटली. डोमिनंट लाईनची गर्जना ऐकून प्रतिस्पर्ध्यांची वाट फाटली. स्कायफुलची परत नाईट फोरची तडेल धाड. चेंडू सुटेल गोळा. सह्याद्री योद्धा मराठी बाणा जणू अडकणारा डोळा. यंग फायटर्सची तडक मोठी मैदानाला भिडणार. मैत्रीच्या या सोहळ्यात चक्र आम्ही जिंकणार. मैत्री आपली खेळ आपला आनंदाची ही लाट. फ्रेंड जिंकण्याच्या मैदानावर विजयाचा हा थाट. खेळ तारीख विसरू नका मैदान
अरे पाउंड लाइन मारने का नहीं पाउंड लाइन दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा ना रंगदा हाय नी मेरा दिल मंगदा दुपट्टा तेरा ना रंगदा हाय नी मेरा दिल मंगदा दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा दुपट्टा तेरा ना रंगदा हाय नी मेरा दिल मंगदा Find out who he is. Go on. Hurry up. Hi. Ladies and gentlemen, are you ready? बीस क्रिकेटचा थरार जतीन आणि त्याच्या समवेत आहे लक्ष्मण. गुलाबी मार्कवर आपण पाहत आहेत अमरीश 12 नंबरची जर्सी अमरीश आपण पाहत आहेत. चला मॅचला करायची आहे सुरुवात. 44 लक्ष असेल विजयासाठी. 11ची सरासरी प्रतिषेधक असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल अमरीश समोर जतीन. हो 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 अगदी अप्रतिम चेंडू हाताळला होता. डॉट बॉल येतोय. सॉरी बाईच्या स्वरूपात एक धाव येत आहे. चेंडू तर अगदी निर्धावाच्या स्वरूपात आला पण तो एक धाव बाईच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड धावा 1. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहतात. एकी अंकावर लक्ष्मण दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत. फुल टॉस बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव अंकित केली जाईल. 2 बॉलच्या अगदी समाप्त केली. स्कोर कार्डवर धावा आहेत 2. 11ची सरासरी प्रतिषेधक असेल. 44चं लक्ष आपण पाहत आहेत. गोलंदाज अमरीश यातून कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. पुढील बॉल. ओहो हो मोठा फटका खेळण्याची संधी होती. चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये. तीन बॉलची समाप्ती आली. स्कोर कार्डवर आहेत धावा 2. चांगली गोलंदाजी सध्या करतोय. पुढील बॉल. आपण त्याचं षटक. इथून पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. आणि हा आलाय षटकार. हवा खुशबू लुटा दे कहाँ खुली जुल्फ बता दे अब उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा
यंदाच्या वर्षात डान्सर आम्हाला दिसत नाहीये. प्रत्येक वर्षी चांगले डान्स करायचे. स्कोर कार्डवर धावा आहेत 8. यावेळेस पुलचा फटका सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल शोक 6 धावा. उसे अपने मुकरता नहीं मरने से मैं ओहो यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डॉट बॉलने षटकाची झाली समाप्ती. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा 14 बिनबाद. चौदा धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिलं षटक थोडस महागडं जरूर पाहायला मिळालं. अठरा बॉल 30ची जुनी आवश्यकता आहे. आता 10ची सरासरी असेल. चालू मॅच झाली तेव्हा 11ची सरासरी होती. आता 10च्या सरासरी आलंय. 18 बॉल 30चं अजूनही लक्ष आहे. आम्हाला कमीत कमी धावा खर्च करावा लागेल. ब्रेक थ्रू द्यावा लागेल. विकेट्स प्राप्त करावे लागतील. म्हणून त्या सुरुवात चांगली झाली. जतीन 2 षटकार 1 सिंगल त्यानंतर लक्ष्मणच्या नावावर 1 सिंगल परिपूर्ण केले गेलंय. स्कोर कार्डवर धावा 14 बिनबाद. गोलंदाज पुढील बॉल अमेय मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2. 18 चेंडू आणि ते 30ची जुनी आवश्यकता आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. उलटॉस बॉल इथे पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू चालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकारांकरिता. 4+1 म्हणजे 5 धावा असतील. नो बॉलचा इशारा. प्रेहिटची संधी. धावसंख्या 5 ने पुढे जाईल. 19 धावा स्कोर कार्डवर आपण पाहत आहेत. अगदी बोनसच्या स्वरूपात या धावा ऍड केल्या गेल्यात. हो अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. पायचे संकेत पंच दर्शवत आहेत. अगदी चांगला चेंडू डिलिव्हर केला होता पण विकेट किपरने थोडीशी चुकी केली. 1 सिंगल 22च्या स्वरूपात 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावर. रन्स 20 धावा धावफलकावर आहेत. हो एक हलवा चेंडू होता. 1 धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता आधी इथून आता झालंय. लेग पायचे संकेत. थोडस हास्यास्पद क्रिकेट पाहायला मिळालंय. चेंडू आपण अगदी लावला नाही आणि त्याच्या आधीच हा विकेट्स तून जतीन ला जीवनदान मिळालंय. ट्वेंटी 22 रन 22 धावा धावफलकावर. अजूनही 22ची आवश्यकता आहे विजयासाठी. वाईट बॉल एकंदर पाहतायत. 1+1
मॅच मध्ये थोडस एन्जॉयमेंट पाहायला मिळतंय. 1+1 2 धावा ऍड केल्या जातात. अतिरिक्त धाव संख्या पुढे जाते 24 रन 24 या अंकावर. 24 धावा धावफलकार 20 ची अजूनही आवश्यकता आहे. चोवीस धावा धावफलकार आहेत. अजूनही 20 ची आवश्यकता असेल विजयासाठी. स्लोवर वनचा चेंडू होता तिथे क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स न क्लिअर करेल डिस्टन्स सीमारेषा पार. चौकार. ट्वेंटी 28 या अंकावर जाऊन पोहोचलंय. चला जतीनना तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. चला नितीन सर आपण इथे यायचं आहे. नितीन सर गिरीश का सुनने का गाना गिरीश का दिल ना दिया दिल ना लिया ना दिया ना दिया ना बोलो क्या किया ले बेटा ना लिया ना दिया ना बोलो. अजय स्कोर कार्ड धावा आहेत 28-28. पुढील बॉल अमय आपण बातत गोल मार्क वर स्कोर कार्ड धावा 28-28. स्लोवर वनचा हा चेंडू डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. शेवटचा अजूनही एक चेंडूचा काही शिल्लक आहे. 28-28 धावा स्कोर कार्डवर आहेत. 28 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट एक बिग फाईट असेल स्ट्राईक फोर्स आणि रॉयल बी. शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. धावा मिळतील 6. षटकार. स्कोर कार्डवर धावा आहेत 34. ये नजर है मेरी जान मुझे खबर है जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है बचना सका कोई आए कितने लंबे हैं मेरे हाथ कितने देख इधर यार ध्यान किधर है अरे देख इधर यार ध्यान किधर है जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. थँक्यू. चला नितीन सर आपण इथे यायचं आहे. नितीन सर थोडस कॉमेंट्रीसाठी आपण यायचं आहे. स्कोर कार्डवर धावा आहेत 34. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल. केतन गोलंदाज मार्क वर येतोय. 10 ची आवश्यकता. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलाच बॉल इथून वाईटच्या स्वरूपात जातोय. वाईट बॉल येतोय. पंच दर्शवत आहेत आज बऱ्याच प्रमाणे कसरत करण्याची संधी मिळाली आमच्या या तिन्ही ऑफिशियल पंचांना. 35 धावा धावफलकावर. 12 चेंडू. 9 ची अजूनही आवश्यकता असेल. सचिनजी काहीतरी कान मंत्र देत आहेत परंतु विकेट्स इथून 2-3 धक्के द्यावे लागतील लागोपाठच्या चेंडूवर तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. तर 12 चेंडू आहेत. 9 ची आवश्यकता. डॉट बॉल येतोय. विकेट्स प्राप्त करावे लागतील तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. चला स्पीडअप करायचं आहे. त्याच्यानंतर अजूनही 2 मॅच आहेत. साखळी फेरीतील 2 सामने अजूनही आहेत. ड्राईव्ह केला गेलाय. सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धावा परिपूर्ण होत आहेत.
आणि दुहेरीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 37-37 या अंकावर. 7ची अजूनही आवश्यकता आहे. 7ची अजूनही आवश्यकता असेल. गोलंदाज पुढील बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न ते क्षेत्ररक्षक आहे. हो सेल काय परिपूर्ण करता आले नाही आहेत. 2 धाबा कंप्लीट केल्या. स्कोर कार्डवर धाबा आहेत 39. फक्त 5 धाबा दूर आहेत. अजून 2 सामने आहेत. नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्ट्राईक फोर्स आणि रॉयल बी संघ आपण रेडी राहायचं आहे. गोलंदाज पुढील बॉल केतन. 5ची आवश्यकता. इथून मॅच फिनिश होईल का? विकेट मिळेल का? नाही आहे की सेल आतापर्यंत परिपूर्ण करता आला नाही आहे. खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. स्कोर कार्ड धाबात 41-41. 3 धाबा दूर. इथून या ओव्हर मध्ये मॅच फिनिश करेल का? चला नेक्स्ट मॅच स्ट्राईक फोर्स आणि रॉयल बी. इथून मॅच चला फिनिश. वेल प्लेड. चला लगेच क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नेक्स्ट मॅच स्ट्राईक फोर्स विपक्ष रॉयल बी आणि त्याच्यानंतर आणखीन एक सामना क्वालिटी बॉईज आणि रॉयल ए संघ असेल. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच लकी, ज्याने काही जबरदस्त गोलंदाजी केली. लकी आपण या मॅन ऑफ द मॅच साठी चला क्षेत्ररक्षण थोडी सजवून घ्या, कारण आणखीन 2 सामने आहेत. स्ट्राईक फोर्स आणि